घरगुती गॅस सिलेंडरच्या वाढत्या दरांविरोधात बुलढाण्यात काँग्रेसने आक्रमक आंदोलन छेडले आहे। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करत काँग्रेसने पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांना चुलीवरच्या भाकऱ्या पाठवत महागाईचा निषेध व्यक्त केला। देशात वाढत्या महागाईमुळे सामान्य नागरिकांचे जीवन अधिकच कठीण होत असल्याचा आरोप करत बुलढाणा शहर आणि तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले। घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत सातत्याने होणाऱ्या वाढीमुळे महिलांना आणि कुटुंबांना मोठा आर्थिक फटका बसत असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले। गॅस दर वाढीच्या निषेधार्थ काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी अनोख्या पद्धतीने आंदोलन करत चुलीवर भाजलेल्या भाकऱ्या जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविल्या। यावेळी काँग्रेसचे पदाधिकारी दत्ता काकस, संदीप शेळके आणि दीपक रिंडे यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते। आंदोलनकर्त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारने तात्काळ गॅस दर कमी करावेत, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशारा देण्यात आला। दरम्यान वाढत्या महागाईमुळे सामान्य नागरिक त्रस्त झाले असून सरकारने याकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे। नरेंद्र मोदी असतील यांनी संगनमतांनी हे जे इराणचं युद्ध छेडलेलं आहे इस्रायलच्या माध्यमातून आणि त्या माध्यमातून ही जी महागाई वाढलेली आहे ही अनपेक्षित महागाई वाढलेली आहे, अचानक वाढलेली महागाई आहे आणि याला खरे जबाबदार ट्रम्प तात्या आणि हा नरेंद्र सरेंडर आहे। त्याच्यामुळे निश्चितच या नरेंद्र सरेंडरचा आम्ही निषेध करतो आणि या महागाईचा निषेध करून जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं कलेक्टरच्या माध्यमातून पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांना आम्ही हे निषेधात्मक पत्र इथे देत आहोत। या ठिकाणी आम्ही जिल्हा अधिकारी कार्यालयावर आज निदर्शने केली आणि 2 भाकरी या ठिकाणी टाकलेल्या आहे। एक या देशाच्या पंतप्रधानांना एक भाकर चुलीवरची आणि मुख्यमंत्र्यांना एक भाकर चुलीवरची भाकर त्यांना पाठवणार आहोत। आज घरगुती गॅसमुळे महिलांचे काय हाल होत आहे ते त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे आणि त्वरित या गोष्टीवर त्यांनी तोडगा काढला पाहिजे।